महिला लाभार्थ्यांच्या नजरा आता थेट अर्थसंकल्पाकडे लागल्या आहेत. देवेंद्र फडणवीस 2026-27 चा राज्याचा अर्थसंकल्प 6 मार्च रोजी सादर करणार असून त्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या वाढीव हप्त्याबाबत घोषणा होणार का याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. महायुती सरकारची महत्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या महिलांना दरमहा 1,500 रुपयांचा लाभ देते. मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी हा हप्ता 2,100 रुपयांपर्यंत वाढवण्याचा आश्वासन देण्यात आलं होतं. गेल्या अर्थसंकल्पात वाढीची घोषणा न झाल्याने लाभार्थ्यांची निराशा झाली होती. यंदा मात्र सरकार दिलेला शब्द पाळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. फडणवीस यांनी यापूर्वी आर्थिक शिस्त पाळत टप्प्याटप्प्याने वाढ करण्याचे संकेत दिले होते. आर्थिक समतोल राखून दिलेलं आश्वासन पूर्ण करू असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. 21 ते 65 वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ मिळतो. रक्कम थेट बँक खात्यात डीबीटी द्वारे जमा केली जाते आणि त्यासाठी आधार लिंक व ई-केवायसी अनिवार्य आहे. आता अर्थसंकल्पात 1,500 वरून 2,100 रुपयांपर्यंत वाढ जाहीर होते का याकडे राज्यातील लाखो लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे. दरम्यान तुम्हालाही अशाच अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.